तर मित्रांनो, आज सकाळीचे 9 वाजले आहात आणि आता आमचा राजाबाबू हे ड्रायव्हिंग करत आहात आणि आम्ही चाललो आहोत श्री सद्गुरू गंगागिरीजी महाराज यांच्या सप्ताहाला. आणि राजाबाबू आणि मी रोजच्या प्रमाणे सकाळी आंघोळ करून जात होते. पण हे काय, हे कोण दिसत आहे? अरे हे तर आमचा मित्र रोशन आहे. हे काय करतोय? बरं, आता याला पण घेऊन टाकलं आपण. आता आम्ही जातोय. आता कुठं? तर तुम्हाला तर मी सांगितलं कुठं, सप्त्याला. आता आम्ही निघालो. जय जय राम कृष्ण हरी. मित्रांनो, आता आम्ही चाललो आहोत. आता आम्ही स्टेशन रोडना आहोत. हे भाऊ आमचे फोनवर बोलत आहेत. आता आम्ही MITच्या पुढे निघालो आहोत, स्टेशन रोडना आहोत. आणि आता मित्रांनो, आता जी मनात ओढ लागली आहे भक्तीची, आता ती तिथे जाऊनच आम्हाला दिसणार की कशी आमची भक्ती, कशी आमचे दैवत आणि कशी आमचे माऊली. आणि मित्रांनो, आता आम्ही जात आहोत. आम्हाला काय सुचना की आम्ही कसं जावं, काय घेऊन जावं, कसं जावं, टाळणी. पण मनात मात्र देवाचं नाव आहे आमच्या. आणि आम्ही आता निघालो आहोत मित्रांनो. आता सोबत. आणि मित्रांनो बघा, राजाबाबूची ड्रायव्हिंग म्हटलं तर एकदम ओके, कारण इथं गॅरंटी राहते की माणूस घरी जाईन. तर बघा मित्रांनो, आता ही रोशन भाऊची चप्पल तुटलेली आहे. आता कस काय तुटली, कशी तुटली, काय तुटली ते काही माहित नाही, पण आता चप्पल शिवली. आता जात आहोत आणि आमचे आंबेडकर बाबाच्या पुतळ्याच्या पाशी आहोत आम्ही. इथं ट्रॅफिक पण खूप आहे. वाटत आहे की गर्दी खूप राहणार आहे सप्त्याला, पण काही नाही. आम्ही देवाचं नाव घेऊ, हरिनामाचा गजर करू आणि सरळ सप्ताहाच्या ठिकाणी जाऊ आणि तिथे हरिनामाचं कीर्तन आणि भजन ऐकू करू. बरं मित्रांनो बघा, आता आम्ही गंगापूर रोडनं चाललो आहोत. इथं गर्दी दिसत आहे. आता आम्ही पेट्रोल टाकणार आहे मित्रांनो. आणि पेट्रोल टाकता आता किती पैसे आहे बरं पावा. आता इथं तर राजाबाबूच खर्च करणार आहे, कारण आमच्याकडे तर काही पैसेच नव्हते, कारण पगार झालेला नव्हता ना कामाशी. आता पेट्रोल टाकलं 100 रुपयाचा. आता आम्ही जात आहोत. आम्ही तिघं बसलो आणि ये मारली आमच्या गाडीला किक आणि चाललो. बघा मित्रांनो, आता आम्ही चाललो आहोत आणि रोड काय खतमच होईना मित्रांनो. आता आम्ही चाललो आहोत आणि तिघं या आम्ही. आणि बघा, एका गाडीवर जर तिघं राहिले ना मित्रांनो, तर गाडी आपोआप दबती. म्हणजे गाडी ॲव्हरेज देती का नाही काही सांगताच येत नाही मित्रांनो. आता आम्हाला हे. आणि मित्रांनो बघा, ही भक्तांची गाडी आहे. भक्त पण चालले आहेत आणि हरिनामाचा गजर होत चालला आहे. जय जय राम कृष्ण माऊली हरी. आणि आता आपण कमानीच्या मध्ये आलो आहे. जय जय राम कृष्ण माऊली. आता जी ओढ मनात होती, जी भक्तीची ओढ होती, जी सद्गुरू गंगागिरीजी महाराजांची ओढ होती, जी कीर्तनची ओढ होती, जी भजनांची ओढ होती, जी हरीची ओढ होती, ती ओढनं आम्हाला ओढून आणलं आहे. आणि मित्रांनो बघा, इथं सगळे गावकरी आमचं स्वागत तर नाही करत आहोत. तर मित्रांनो बघा, आम्ही आता गावात आलो आहे आणि गावात सगळीकडे बॅनर पाहून आम्ही तर चक्क झालो. अरे बापरे, बाबा किती बॅनर आहे. आता आम्ही चाललो आहोत आणि हे रोड पण आता नवीन झालेलं आहे. पहिले त्याच्या अगोदर मी आलो होतो मित्रांनो. हे रोड पहिले तसं नव्हता, पण आता खूप चांगलं केलेले आहे रोड. आमचे प्रिय आमदार माननीय रमेशजी बोरनारे सर यांना खूप चांगलं रोडचं काम केलं आहे. आणि त्यांची भक्ती पण खूप चांगली आहे मित्रांनो. आणि ते मला अभिमान आहे की आमचे तालुक्याचे आमदार हरिनामाचं कीर्तन करतात आणि माळकरी माणूस आहे, म्हणून आम्ही खूप मनाने चाललो आहोत. आता भक्ती गीत गाऊया. बघा मित्रांनो, हे सगळे आमचे भक्त चालले आहे.
बोला जय राम कृष्ण हरी माऊली, जय राम कृष्ण हरी. हो, काकाची गाडी निघली आहे. आता आम्ही चाललो आहोत. आमचा भाऊ पण हेवी ड्रायव्हर आहे भाऊ. आमचा भाऊ काय साधा सुद्धा माणूस नाही. राजाबाबू कुठून गाडी बघा, रोड सोडून गाडी चालवतो आमचा राजाबाबू. बघा रोड कुठं आणि आम्ही कुठं, तरी काय हरकत नाही. आमचं देव आहे. बघा हरिनामाचा गजर होत आहे, भजन होते, कीर्तन होत आहे. बघा कसे मधुर आवाज येत आहे आमच्या प्रिय भक्तांच्या ओठातून, कंठातून. आणि मित्रांनो बघा किती गर्दी आहे, एवढं तापमान आहे, ऊन खूप जोरात ऊन आहे, तरी पण भक्तांची कमी नाही. भक्त येत आहे, लांब लांबून भक्त येत आहे. आता बघा मित्रांनो, आता पोचलो आहोत आम्ही आणि थोडंसंही अंतर बाकी आहे. तरी मित्रांनो जशी जशी अंतर कमी होत आहे तसं तसं आमच्या मनात इच्छा प्रकट होत आहे की आम्ही कधी त्या मंडपात जावा, कीर्तन करावा, भक्ती करावा आणि हरिनामाचा पाठ करावा, हरिनाम घ्यावा. आणि बघा मित्रांनो एवढी गर्दी राहिली. आता आम्हाला असं झालं की आता पार्किंग करायची तर करायची कुठं. आता हे मात्र प्रश्न आमच्या मनात येत आहे. तरी काही हरकत नाही, आमचे माऊली आहे ना ते बरोबर करून देईन. आणि बघा मित्रांनो आमचं रोशन भाऊ पण आता पायी पायी चालले लागले, कारण त्यांना टेन्शन आलं. थांब 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 हे करून करून आता ते बी निघाले आता पायी पायीनं. आता आम्ही शेतातून पळत आहोत, जात आहोत. आणि लोकांची काय मात्र कपाशी आहे, तिला काय आम्ही नुकसान पोचवणार नाही. आता आम्ही चालणार आहोत, कारण मनामध्ये जी इच्छा आहे आमच्या मनामध्ये ती आम्ही प्रकट करू शकत नाही. किती इच्छा, तीव्र इच्छा होत आहे आमची भक्ती भावाचा, आमच्या हरीला भेटायची, आमच्या माऊलीला भेटायची, आमच्या श्री गंगागिरी महाराजांच्या सप्ताहाची ओढ आहे आमच्या मनात. आणि बघा मित्रांनो आम्ही जात आहे तर खूप गर्दी आहे. आणि आमचे माऊली पण आहे, आमचे माऊली आणि आमचे आई वडील सगळे आहे. इथं हरिनामाचा गजर होत आहेत. आणि माऊली बघा हे दोघं भक्त सगळे भक्त आहे. इथं पार्किंगची सुविधा आहे आणि आम्ही इथं पार्किंग केली आहे गाडी. आता हे दोघं काय विचार करत आहात बघा, विचारूया काय चाललं. आता कुठं जायचं. आता गर्दी तर खूप आहे. बापरे गर्दी एवढी आहे की आता कसे काय जागा भेटणार का नाही आपल्याला बसायला, तेच विचार मनामध्ये, तेच प्रश्न येत आहे की जागा भेटणार का नाही. आता आम्ही जात आहोत, ऊन पण खूप आहे, पायाला मध्ये चप्पल नव्हती मित्रांनो, तरी पण नंगे पाव जात आहे आम्ही. तर बघा मित्रांनो आमचे रोशन भाऊला कधी जात नाही देवाच्या कार्यक्रमाला, पण आज मात्र सगळ्यात पुढे रोशन भाऊ आहेत आमचे. आणि आमचे रोशन भाऊ पण चालले आहेत आणि राजा बाबू पण आहेत. आणि राजा बाबू आम्ही याच्या अगोदर कधी बघितलेलं नाही की यांच्या भक्तिभावाने हे किती ओढ लागली आहे यांना. आता आम्ही जात आहोत. आणि राजा बाबूची हेअरस्टाईल बघून तुम्हाला कदाचित वाटलं असेल की पुष्पा मधली हेअरस्टाईल तर नाहीये. तर नाही मित्रांनो, ही त्याची जुनी स्टाईल आहे राजा बाबूची, म्हणून तर त्याला राजा बाबू म्हणतात. कारण तो राजा हिंदुस्थानी चित्रपट मधील स्वतःला राजा हिंदुस्थानी समजत आहे, म्हणून त्याचं नाव राजा बाबू ठेवलं आहे. पण वाईट वाटून देऊ नका मित्रांनो, त्याचं नाव राजा बाबू नाही, त्याचं नाव आहे वैभव नाव आहे त्याचा. आणि मित्रांनो बघा आम्ही श्री गंगागिरी महाराज यांच्या सप्ताहाला आलो आहे. इथे गर्दी पाहून आम्ही चक्क झालो आहोत की गर्दीमध्ये भेटायला जागा मिळेल का उन्हामध्येच आम्हाला थांबावं लागल. आता बघा मित्रांनो आता आम्ही जात आहोत. आणि हे पाणी बघा मित्रांनो, हे गंगा आईचं पाणी आहे. हे आमची गंगा आहे, म्हणजे गोदावरी. हे गंगा खूप पावन आहे. आणि इथं श्री क्षेत्र सरळा येथे आम्ही आलो आहे. आणि श्री गंगागिरी महाराज यांच्या कृपेने आज ही पूल, ही गोदावरी नदी
आणि हे भव्य असं मंदिर आपल्याला पाहायला मिळत आहे. आणि मित्रांनो हे शनी देवगाव आहे बघा. स- आम्हाला असं वाटलं होतं की काय आहे. आणि बघा मित्रांनो, हे इथं आहे मठ. आणि आम्ही इथं दर्शन पण घेणार आहोत. पण कोण दिसत आहे पुढं? जणू आमचा जुना मित्र. अरे हा, हे तर आमचा मित्र आहे. पण काही अडचण, याला भेट दिली मित्राला. आणि आता देवाचे दर्शन करून घेऊ. चला, आता मग आपण दर्शन करूया. आणि आता इथं जमलेले आमचे सगळे मित्र आणि भक्तन आहे. आणि आम्ही चालत आहोत, चालत चालत चालत. खूप गर्दी आहे मंदिरात सुद्धा. आणि इथे एक आनंदमय वातावरण झाला आहे. इथं येऊन असं वाटत आहे की जणू एका स्वर्गामध्ये आलो आहोत आम्ही. आणि इथं जागा जागावर देवांची समाधी आहे. आणि हे मठमध्ये आम्ही दर्शन घेतले. श्री हरीचे दर्शन घेत आम्ही जात आहे शनी देवगावला. आम्ही आलो आहे मित्रांनो. आणि मित्रांनो बघा, हे आमचे लाडके कृष्ण कन्हैया आहेत. बघा किती सुंदर मूर्ती आहे. आणि आमचे रोशन भाऊ पण चालले आहेत. आणि बघा बाबा, आमचे बाबा पत्तरवाळ्या देत आहे. पण सगळ्यांना सांगत आहे की लाईन मध्ये बसा, लाईन तोडू नका, शिस्त पाळा, शिस्ती मोडू नका. आणि आता आम्हाला आता पंगत बसली आहे मित्रांनो. तर बघा मित्रांनो, आता आम्ही जेवायला म्हणजे आपल्या प्रसादाला वाटप चालू झाला आहे मित्रांनो. आता आम्ही प्रसाद ग्रहण करणार आहे मित्रांनो. आता जी गोडी आहे प्रसाद खाण्यामध्ये, ती नाही घराच्या जेवणात आहे आणि नाही कुठल्या भोजनात आहे मित्रांनो. हे आहे आमची भाकरी आणि आमटी. आता मित्रांनो बघा, आता बाबांना मस्त पैकी चुरली. आता जय हरीचं नाव घेऊन मित्रांनो मस्त आता प्रसादाचा लाभ घेऊया मित्रांनो. जय जय राम कृष्ण हरी मित्रांनो. आता प्रसाद वगैरे केलं आम्ही ग्रहण. आता बघा मित्रांनो, आमटी बघा किती कढई आहे, ते टँकर आहे मित्रांनो. आणि मित्रांनो बघा किती गर्दी आहे मित्रांनो. खूप भक्त आले आहेत. आणि हे स्वयंसेवक आहे मित्रांनो. बघा इथं नाही, इथं भक्तीचा भाव आहे मित्रांनो. इथं कोणाच्या पैशाचा नाही. इथं कोणी पैसेवाला नाही, कोणी गरीब नाही, कोणी श्रीमंत नाही. इथं सगळे भक्त आहे मित्रांनो. कोणी मोठा नाही, कोणी लहान नाही. इथं सगळे एक मात्र, इथं सगळे मध्यम वर्गातील लोक आहेत. म्हणजे इथं सगळे भक्त आहेत. आणि बघा मित्रांनो, आता आम्ही चाललो आहोत कृषी प्रदर्शन मध्ये. आणि मित्रांनो बघा, आता कृषी प्रदर्शन बघत आहोत. हे आमचे सिक्युरिटी गार्ड आहेत. आणि हे काय करत आहेत, आता हे पास घेतलं त्यांना. जणू हे VIP पास नाही, हे कृषी प्रदर्शनचं पास आहे. आणि हे सोलार बघा मित्रांनो, हे सोलार आणि हे आधुनिक शेती कशी करावी यांची माहिती देत आहे मित्रांनो. आणि बघा तुम्ही पाहू शकता इथं किती वेगळे वेगळे प्रकारचे दुकान भरलेले आहेत मित्रांनो. आणि ही स्कूटी बघा, ही लाईटची स्कूटी आहे मित्रांनो, बॅटरीची स्कूटी आहे मित्रांनो. बघा मित्रांनो, आता आम्ही इथं आलो आहोत सप्त्याच्या ठिकाणी. हे ट्रॅक्टर आहे मित्रांनो. हे छोटे ट्रॅक्टर, मोठे ट्रॅक्टर मित्रांनो. जर कोणाचं घ्यायचं असेल तर संपर्क करा मित्रांनो, माझ्याशी नाही तर हे कंपनीवाल्यांशी मित्रांनो. आणि हे हिंदुस्तान ट्रॅक्टर खूप जुना आहे मित्रांनो. आणि हे सोनालिका ट्रॅक्टर हे तर आपले वैजापूरचेच आहे ना, तुम्हाला तर माहित असेल. जे जे कोणी कमेंट मध्ये सांगा, जे जे कोणी वैजापूरचं असेल त्यांनी कमेंट मध्ये सांगा की या ट्रॅक्टरवाल्या मालकाचं नाव काय आहे. बरं बघा मित्रांनो, आता बघा मित्रांनो, हे आधुनिक शेती कशी करावी शेतीची माहिती देत आहेत. आणि हे महिंद्राचे टायर बघा मित्रांनो, हे शेतात चालन का? कमेंट मध्ये सांगा मित्रांनो. शेतात चालणार कशाने ते ट्रॅक्टर? मग काय सिटीमध्ये चालवायला आणलेले आहे का मित्रांनो? नाही. बघा हे इळे, खुरप्या, पाईप, किती किती साधनं आणले आहे शेतामध्ये. आणि हे पिचकरी बघा मित्रांनो, ही लाईटची बॅटरीची पिचकरी आहे मित्रांनो. बघा मित्रांनो, हे शेती कशी करावी, काय काय लागतो शेतीमध्ये, ठिबक,
काय काय उपयोग, काय काय साधन उपयोग येतात, ते सगळे इथं माहिती आपण घेणार आहोत. आणि इथं माहिती दिली जात आहे. मित्रांनो, हे साऊंड सिस्टीम बघा, जसं आपण ट्रॅक्टरवर लावते ना, ते साऊंड सिस्टम आहे मित्रांनो. बघा किती चांगलं साऊंड आहे. आणि याला 35,000चं साऊंड आहे मित्रांनो. बघा, हे आमचे भाऊ आहे, हे राम राम कृष्ण हरी. हे बघा ड्रोन, हे ड्रोन आहे 7.5 लाखाचं ड्रोन आहे मित्रांनो. हे ड्रोन 11 लिटरचं आहे मित्रांनो. हे ड्रोन मध्ये फवारणी केली जाते मित्रांनो. तर बघा मित्रांनो, किती गर्दी आहे इथे. भक्त आणि श्री गंगागिरी महाराज यांच्या आशीर्वादाने इथे सगळे भक्त, नर्सरी आणि सगळं ज्याला काही माहित नाही शेतीमध्ये, तो सुद्धा माहिती घेण्यासाठी इथं येत आहेत. इथं सगळीकडे भक्तीचा भाव आहे. इथं मनामध्ये भक्तीचा भाव आहे. बघा मित्रांनो, इथं चष्माची दुकान आहे. कोणाला डोळ्यांचा त्रास आहे मित्रांनो, त्यांच्यासाठी चष्माची आहे. आणि इथं खूप साऱ्या व्हरायटीचे इथं ट्रॅक्टर्स आहे. सोनालिकाचे आहे, होलँड